आपलं नाव काय? सौरभ भोयर, राणा बाबूगाव, तहसील सेलू, जिल्हा वर्धा. कोणतं वाण लावलंय? कबड्डी. किती तारखेची लागवड आहे? 15 जून. आणि अंतर किती ठेवलं तुम्ही? 5 फूट 1.5 इंच. 5.5. याला फवारणी किती झाल्या? 5 फवारणी, 3 खत. 3 खताचे डोस झाले. अच्छा, कसं वाटलं कबड्डी वाण तुम्हाला? चांगलं आहे. चांगलं आहे. काय वैशिष्ट्य चांगले वाटले? वैशिष्ट्य म्हणजे ते व्हेडी म्हणजे चांगली, म्हणजे खर्च कमी. हां, कमी खर्च, उत्पन्न जास्त. उत्पन्न जास्त. अच्छा, सरासरी किती बोंड असतील इथे आता कबड्डीला? 80-90. 80-90. आणि कापूस फुटलेला आहे. कापूस वेचायला कसा आहे? हलका मुलायम आहे. मुलायम आहे. आणि वजन कापसाला? वजन चांगलं वजन आहे. वजन चांगलं आहे आणि भरपूर सरकी आहे. भरपूर सरकी आहे. आणि खालपासून तर वरपर्यंत पूर्ण बोंड भरलेलं दिसत आहे. आणि 5 कडीचं बोंड काय म्हटलं तुम्ही? 5 कळीचं बोंड आहे. हां, आणि सरकी जास्त आहे. सरकी जास्त आहे. अच्छा, अजून काय वैशिष्ट्य चांगले वाटले कबड्डी वाणाचे? वैशिष्ट्य म्हणजे 5 कळीचे बोंड म्हणजे जास्तीत जास्त 80%. अच्छा, हे कोरडो शेत आहे की बागायती आहे? कोरडो आहे. कोरडो मध्ये सुद्धा तिथं सुंदर कबड्डी आलेला आहे तुमचं. अच्छा, तुम्हाला इथे किती ॲव्हरेज बसेल कोरडो मध्ये कबड्डीचा? 15 ते 16. 15 ते 16 क्विंटल बसेल. अच्छा, आणि परिसरातील शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? तुम्ही पुढच्या वर्षी हेच म्हणजे भेट लावा कबड्डी. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही कबड्डी लावा. वाण तुम्हाला आवडलं? अच्छा, धन्यवाद. कबड्डी कापूस बियाणे. कापसाचे उत्पन्न वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच कबड्डी कापूस बियाणे. फायदाच फायदा.